हॅलो एव्हरीवन, आज आहे संडे आणि मी बनवणार आहे चिकन राईस माझ्यासाठी, प्रीतमसाठी आणि अवयुक्तसाठी. आणि बघूया अवयुक्त खातो की नाही खात. तसं तर मी एकदम सिंपल तरीकेने चिकन राईस नेहमी बनवत असते, पण यावेळेस माझ्याकडनं एक मिस्टेक झाली आहे चिकन राईसमध्ये. ती काय झाली ते मी तुम्हाला शेवटी सांगेलच. तर आता इथे मी मॅरिनेशनसाठी चिकनमध्ये थोडंसं पेस्ट टाकलं, अद्रक लसूण आणि कोथिंबीरचं. त्याचबरोबर हळद आणि मीठ आणि थोडं दही टाकलं आहे आणि याला मी कमीत कमी 1 तास तरी असंच ठेवणार आहे. सो ते चांगले फ्लेवर्स त्या चिकनमध्ये येऊन जावे. आणि त्यानंतर मी माझी आंघोळ वगैरे केली आणि घरची थोडीफार कामं केली. बिफोर दॅट मी ते मॅरिनेशनसाठी ठेवून दिलं होतं. आणि आता मी आंघोळ वगैरे करून पूजा वगैरे करून आली आहे किचनमध्ये. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीसाठी. आता मी इथे माझा 1 ते 2 मीडियम साईजचे कांदे होते माझ्याकडे, ते मी बारीक चिरून घेतले. आणि मी नॉर्मली कुकर प्रेफर करते, इंडक्शन वापरायचं. ॲक्च्युली झालं असं आहे की माझं जे सिलेंडरचं कार्ड आहे ते हडपसरचं आहे आणि ते खूप आधी मी घेतलेलं कनेक्शन, आणि ते आता आय थिंक डिस्कार्ड पण झालं आहे. तर मला मोस्ट ऑफ टाईम असं बाहेरूनच सिलेंडर घ्यावं लागतं. तर मी ट्राय करते मोस्ट ऑफ टाईम की इंडक्शन पण मी वापरू, सो माझं सिलेंडर थोडा जास्ती दिवस चालेल. ओके, सो आता मी इथे थोडेफार ड्राय मसाले पण काढले आहेत आधी टाकायला. कधी पण ना आपण जेव्हा नॉनव्हेजची भाजी करतो किंवा राईस चिकन करतो, अंडा करी करतो वगैरे काही पण, तर मी प्रोबेबली ट्राय करते ड्राय मसाले टाकायचं. कारण जेव्हा आपण ड्राय मसाले तेलात सोडतो ना, त्याचा एक खमंग वास सुटतो आणि तो खूप छान वाटतो आणि ते असं तेलात आणि बाकी सगळ्या मिश्रणात छान त्याचा फ्लेवर सोडत जातो. सो काळा मसाला पण मी वापरते, पण तो मी खूप कमी वापरते. जसं 1 चम्मच टाकायच्या ऐवजी मी अर्धाच चम्मच घालते आणि हे ड्राय मसाले वापरते. त्यानंतर मी कांदा टाकला आहे, ड्राय मसाले सोडले आहेत तेलात, आणि त्यानंतर थोडंसं अद्रक लसूणचं पेस्ट टाकलं आहे मी. कारण थोडं पेस्ट ऑलरेडी ते मॅरिनेशनमध्ये पण टाकलं आहे, म्हणून मी इथे थोडं घातलं आहे. आणि त्यानंतर मी कांदा आणि ते जे पेस्ट टाकलं आहे त्याला थोडं व्यवस्थित शिजवून घेईल, असं थोडा फ्लेवर्ड वगैरे त्याची मिक्स्ड होऊ देईल. त्यानंतर मी त्यात घातलं आहे मिरची पावडर, धने पावडर, मीठ, हळद, थोडंसं जिरा पावडर. कारण मी साबूत जिरा नाही घातलं आहे, म्हणून मी थोडं जिरा पावडर घातलं आहे. आणि त्याचबरोबर मी घातलं आहे धनिया पावडर. हे सगळं मिक्स झालं की लगेच आपण घालणार आहे आपलं चिकन. कारण त्याचं रिझन हे आहे की जर आपण याला जास्त वेळ सोडलं तर मसाले जळून जातील. म्हणून मी आता जे आपलं मॅरिनेशनवालं चिकन आहे ते यात घातलं आहे आणि याला थोडं मिक्स करून घेतलं आहे. म्हणजे याला मी कमीत कमी 5 ते 7 मिनटं शिजवून घेतलं आहे म्हटलं तरी चालेल. जसं जसं आपण शिजवत जातो ना चिकन आपल्या बाकी मसाल्यांबरोबर, तर ते चिकन थोडं हार्ड होत जातं. तर त्याला थोडं शिजवून झालं म्हणजे थोडं परतून घेतल्यानंतर मी माझा राईस जो मी धुवून घेतला आहे 2 ते 3 पाण्याने, तो मी त्यात घातला आहे. आणि याला मी परत 5 ते 10 मिनटं कमीत कमी त्याला चिकन बरोबर छान मिक्स करून घेईल. आणि त्यानंतर मी इथे 2 वाटीचा भात करते आहे, चिकन राईस करते आहे. तर मी इथे 2 ग्लास पाणी टाकणार आहे. तर इथे मी 2 ग्लास पाणी टाकलं आणि थोडीशी काळे मसाले टाकले आहे. हे काळा मसाला मला माझ्या आईने करून दिला आहे, म्हणजे सासूबाईंनी करून दिला आहे. खूप छान आहे तिच्या हाताचा हा काळा मसाला. मोस्ट ऑफ टाईम मी तिच्याकडनंच घेऊन येते. तसे मी खूप कमी काळा मसाला वापरते, तर मला भरपूर दिवस थोडासा पण असला तरी चालून जातं. आणि त्याबरोबर मग मी याला 3 सिटी आय थिंक सफिशियंट राहील, 3 सिटी मी करून घेतले. त्याचबरोबर ना एक कुकुंबरवाला रायता असतो, नेहमी तुम्ही बिर्याणी बरोबर वगैरे बघितलं असेल, तर तो प्रीतमला फार आवडतो. तर मी त्याला विचारलं की रायता करू का, तो बोलला हो कर. आणि माझ्याकडे लकीली कुकुंबर आज घरी होते, तर मग मी कुकुंबर, कांदा, टमॅटो आणि थोडं जिरं पावडर आणि मीठ हे सगळं मिक्स करून घेईल दहीबरोबर. आता मी तुम्हाला रेसिपी दाखवतेच. आधी मी कुकुंबर वगैरे पील ऑफ करून घेतलं. त्यानंतर याला एकदम बारीक बारीक कट करायचं, एकदम जेवढं बारीक तुम्ही करू शकाल ना, किसायचं नाही आहे, कट करायचं, बारीक बारीक कट करायचं. त्याचबरोबर आपण कांदा पण बारीक बारीक कट करणार आहे आणि टमॅटो पण बारीक बारीक कट करणार आहे. आणि एक गोष्ट ही आहे ना की आता रिसेंटली लास्ट मंथला प्रीतमचं पूर्ण महिना त्याला ऑफिस जायचं होतं, तर मी त्याच्या डब्यामध्ये भाजीपोळीबरोबर फ्रूट्स आणि सॅलेड पण ठेवायची. पण आता असं झालं की त्याचं परत वर्क फ्रॉम होम आहे आणि 2च दिवस ऑफिस असते, तर एवढं मी सॅलेड वगैरे आता करत नाही आहे. पण जेव्हा तो ऑफिसला जायचा तेव्हा मी त्याच्यासाठी सॅलेड कट करताना मी माझ्यासाठी पण कट करून ठेवायची. आणि दिवसातून मी 2 ते 3दा थोडं सॅलेड खायची, कारण ते खूप चांगलं आहे. आणि उन्हाळ्यात तर आणखीच चांगलं आहे, कारण यात कुकुंबर आणि बाकी जे सॅलेडच्या गोष्टी असतात त्यात भरपूर प्रमाणात पाणी असतं. आणि तुम्ही कितीही म्हटलं आपण की पाणी भरपूर पितो, पण तेवढं आपण पाणी पित नाही. तर या कुकुंबर थ्रू वगैरे पाणी आपल्या पोटात जातं. आणि कुकुंबर तसंही उन्हाळ्यात थंड म्हणून बॉडीसाठी खूपच चांगलं आहे.
असं झालं. आणि त्याचबरोबर मी थोडे बाकीचे पण जे म्हणजे कुकुंबर, कांदा, टमॅटो आणि निंबू वेगळं ठेवलं आहे ॲज अ सॅलेड द्यायसाठी. आता मी इथे दही घेतलं आहे. दहीमध्ये मी कांदा, कुकुंबर आणि टमॅटो मिक्स करून घेणार आहे. खूप जास्ती पातळ आपल्याला दही नाही करायचं आहे. माझ्याकडे हार्ड दही होतंच, त्यात मी थोडंच पाणी घातलं आहे. हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेईल. आणि याचबरोबर मी घालणार आहे जिरा पावडर. माझ्याकडे जिरा पावडर मी करून ठेवते, म्हणजे थोडं भाजून घेते मी जिरा आणि त्याला असं पावडर करून घेते थंड झाल्यावर. आणि त्याचबरोबर मी घालणार आहे यात ब्लॅक सॉल्ट. आणि ते घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि याला थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. कारण आपल्या गरम गरम चिकन राईस बरोबर जेव्हा हे थंड रायता खातो ना, खूप मस्त वाटतं, खूपच छान टेस्ट वाटतो. आणि इथे माझा चिकन राईस पण ऑलमोस्ट रेडी आहे. खूप गरम नव्हता तो, थंड झालं, त्याची सिट्टी पूर्ण निघून गेली होती, वाफ त्याची निघून गेली होती. त्यानंतर मी त्याला ओपन केलं आणि बघा माझा असा मस्त मोकळा झाला आहे भात. अजिबात नाही जळला, म्हणजे एकदम थोडंसं खाली लागलं आहे, पण तो असं जळला आपण म्हणू शकत नाही, पण खूप छान झाला आहे, असं मोकळा मोकळा झाला आहे. मी माझे जे नॉर्मल तांदूळ वापरते ना घरी भातासाठी, त्याच राईसचं, त्याच तांदळाचं मी भात केलं आहे, राईस केलं आहे. याच्यासाठी मी स्पेशली कोणते दुसरे तांदूळ नाही वापरले आहे. मी कधीतरी वापरते ते मोठे तांदूळ, बासमती चावल वगैरे, पण आज मी नॉर्मल आपल्या तांदळाचेच केले. त्यानंतर मी आता इथे प्रीतमची प्लेट करून घेते पटकन, कारण त्याला भूक लागली आणि आज मला थोडा उशीर झाला. संडे म्हटलं की थोडा लेझी डेज असतो आमचा, कारण कामं वगैरे भरपूर असतात संडेच्या दिवशी म्हणून. आणि त्याचबरोबर मी प्रीतमला देणार आहे थोडं सॅलडमध्ये आताच मी तुम्हाला सांगितलं की टमॅटो, कुकुंबर, कांदा आणि निंबू ठेवणार आहे आणि त्याचा रायता ठेवणार आहे. प्रीतम खूप इगरली वेट करते की कधी येईल, मला भूक लागली आहे असं म्हणून. आता बघा हे दोघंही टी व्ही बघता बघता वाट बघताय की मला खायला कधी मिळेल. आणि आता मी यांना प्लेट देणार खायला. ॲक्च्युली अवीला मी 2-3 घास भरवले, पण त्याला थोडं तिखट वाटलं ते, तर त्यांनी खायचं नाही म्हटलं. मी त्याला ट्राय केलं 1-2दा, पण त्यांनी नाहीच खाल्लं, त्यांनी फक्त 2-3 घासच खाल्ले. मग त्याला मी साधं आपलं वरण भात आणि पोळीच दिली जेवणामध्ये. प्रीतमला ना तो जो रायता मी बनवला थोडा खारट वाटला. ॲक्च्युली प्रीतमला आंबट वस्तू जास्ती आवडत नाही, तो खूप अवॉइड करतो आंबट वस्तू वगैरे खायला. तरी मी थोडंच मीठ घातलं होतं, पण तरी त्याला ते खारट वाटलं, तर त्यांनी ते थोडंच खाल्लं, बाकीचं मलाच खावं लागलं. आणि त्यांनी चिकन राईस एन्जॉय केला. आणि आता इथे आम्ही दोघांनी पण छान एन्जॉय करून तिघांचं पोट भरून